गरीब, गरजू, मजूर, वस्ती भागातील नागरिकांसाठी रुग्ण हक्क परिषदेच्या वतीनं पृथ्वी मोबाईल क्लिनिकचा उपक्रम सुरू करण्यात आलाय। या उपक्रमाअंतर्गत अवघ्या 5 रुपयांत आरोग्य तपासणी, औषधोपचार उपलब्ध करून दिले जात आहेत। या उपक्रमातील 111वे शिबिर बुधवारी झाले असून आज अखेर 10,077 रुग्णांना याचा लाभ झाला आहे, अशी माहिती रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक उमेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली। प्रसंगी रुग्ण हक्क परिषदेच्या शहराध्यक्षा अर्पणा साठे मारणे, डॉक्टर आदिनाथ लांडे, डॉक्टर अनिकेत मडावी, अमित जागडे, अमोल चव्हाण आदी उपस्थित होते। उमेश चव्हाण यावेळेस म्हणालेत, एकाच ठिकाणी दवाखाना निर्माण केला असता तर सगळीकडे सेवा देता आली नसती। त्यामुळे मोबाईल स्क्रीनिंगची संकल्पना राबवली जात आहे। सध्या पुण्यातील 60 ठिकाणी ही आरोग्य सेवा दिली जात असून यामध्ये 2 डॉक्टर, 2 नर्स, वाहन चालक, 1 समन्वयक, 2 मदतनीस कार्यरत आहेत। MRI आणि CT स्कॅन सारख्या तपासण्याही मोफत केल्या जात आहेत। तसेच गंभीर आजारांवर शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे। प्रत्येक वस्तीत महिन्यातून एकदा तपासणी आणि औषधोपचार केले जात आहेत। नियमित तपासणीच्या अभावानं मोठमोठे आजार होतात। आजार अंगावर काढणं, वेळेत उपचार झाले नाहीत तर तो आजार बळावतो। त्यामुळे आजाराच्या प्राथमिक टप्प्यातच रक्त तपासण्या, औषधोपचार घेणं गरजेचं असतं। मात्र झोपडपट्टीतील, गरीब वस्तीतील नागरिक, हातावर पोट असणारे मजूर आणि वृद्ध नागरिकांना हॉस्पिटल, तपासण्या आणि मेडिकलमधील औषधांचा लाखो रुपयांचा येणारा खर्च परवडणारा नसतो। परिणामी आरोग्याकडे दुर्लक्ष होतं, आजार बळावतो। हे टाळण्यासाठी आणि गरजूंना दर्जेदार उपचार मिळावेत या भावनेतून रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून 25 लाखांच्या स्वखर्चानं हा अद्ययावत व्हॅनिटी दवाखाना निर्माण केला आहे। त्यासाठी जनता सहकारी बँकेचे कर्ज घेऊन टाटा विंगर वाहन खरेदी केले आहे, असे अर्पणा साठे मारणे यांनी सांगितलंय। बाबा आढावांकडून प्रेरणा। कष्टकऱ्यांचे नेते दिवंगत डॉक्टर बाबा आढाव यांनी 10 रुपयात कष्टाची झुणका भाकर केंद्र सुरू केलं होतं। तीच प्रेरणा घेऊन गरिबांना चांगले दर्जेदार उपचार, तपासण्या आणि मोफत औषधोपचार फक्त 5 रुपयात देण्याचा निर्णय रुग्ण हक्क परिषदेने घेतला। आतापर्यंत 107 ठिकाणी या फिरत्या दवाखान्यानं सेवा दिलेली आहे। रुग्ण हक्क परिषदेच्या संलग्नित संस्था ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून पृथ्वी मोबाईल क्लिनिक हा फिरता दवाखाना चालवला जात आहे। यासाठी रोजचा खर्च 12,000 आणि इतर तर महिन्याचा खर्च 3,60,000 रुपये असून हा खर्च स्वतः उमेश चव्हाण करीत आहेत। रुग्ण हक्क परिषद आणि उमेश चव्हाण यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्रच कौतुक होत आहे। आम्ही दररोजची आरोग्य शिबिरं गेल्या 14 वर्षापासून करत आहोत। मात्र आरोग्य शिबिरांमध्ये अधिक सुसूत्रता यावी आणि चांगल्या पद्धतीची सुविधा निर्माण व्हावी यासाठी आम्ही व्हॅनिटी क्लिनिक तयार केलं। टाटा विंगर गाडीचं रूपांतर एका चांगल्या अद्ययावत दवाखान्यामध्ये आम्ही केलं आणि त्याला पृथ्वी मोबाईल क्लिनिक असं नाव दिलेलं आहे। कष्टकऱ्यांचे नेते डॉक्टर बाबा आढाव यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी जसं 10 रुपयामध्ये पोटभर जेवण, कष्टाची भाकर किंवा झुणका भाकर केंद्र निर्माण केलं, त्याच पद्धतीने सर्वसामान्य माणसावर चांगल्या दर्जाचे उपचार व्हावेत यासाठी केवळ 5 रुपयामध्ये नाव नोंदणी करून चांगल्या दर्जाचे उपचार देण्यासाठी हे पृथ्वी मोबाईल क्लिनिक सुरू केलेलं आहे। आणि आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आनंद वाटतो की 111वं आरोग्य शिबिर आज पार पडलं। आजपर्यंत 10,077 रुग्णांचा टप्पा गाठता आला, इतक्या लोकांना सेवा देता आली। त्यासाठी आम्ही आजची ही पत्रकार परिषद घेऊन ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। आम्ही एकूण 60 ठिकाणं पुण्यातली निवडलेली आहेत। झोपडपट्टी सदृश्य भाग आहे, त्याच्यामध्ये वडारवाडी आहे, जनता वसाहत आहे, मार्केट यार्ड आहे, ताडीवाला रस्ता आहे, सोमवारपेठ, मंगळवारपेठ, नानापेठ, भवानीपेठ, लक्ष्मीनगर, पर्वती दर्शन, येरवडा, कोथरूड, कोंडवा या पुण्यातल्या 60 ठिकाणी दर महिन्याच्या 1 तारीख ते 30 तारखेपर्यंत रोज सकाळी 30 शिबिरं आणि संध्याकाळी 30 शिबिरं अशी 60 ठिकाणी दर महिन्याला 60 आरोग्य शिबिरं होतात। प्रत्येक आरोग्य शिबिरामध्ये किमान 100-150 पेशंट येतात, तपासण्या केल्या जातात, चांगल्या दर्जाची, उच्च दर्जाची पेशंटवर तपासणी केली जाते आणि त्यांना
कुठलीही औषधाची चिठ्ठी लिहून न देता की तुम्ही बाहेरच्या मेडिकलमधून 500-700 रुपयांची औषधं घ्या असं न म्हणता संस्थेच्याच वतीने चांगली उच्च दर्जाची औषधं सुद्धा त्याच 5 रुपयामध्ये पेशंटला दिली जातात. जर त्याच्यामध्ये कोणाचं एक्सरे काढायचा असेल, MRI करायचा असेल, CT स्कॅन करायचा असेल, रक्त तपासण्या करायच्या असतील तर त्या देखील संस्थेकडूनच पूर्णपणे रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने मोफत केल्या जातात. आणि जर कोणाचं काही ऑपरेशन निघालं तर महात्मा फुले जन आरोग्य योजना, धर्मदाय रुग्णालय योजना, प्रधानमंत्री आरोग्य योजना, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाची मदत आणि या सगळ्या योजनांच्या माध्यमातून कुठला पेशंट कुठल्या योजनेमध्ये त्याची तरतूद केलेली आहे, प्रावधान आहे, त्या अनुषंगाने रुग्णाचे पूर्णपणे उपचारांचे किंवा शस्त्रक्रियाचे जे काय असतील ते पूर्ण पैसे कसे त्याचे माफ होतील या दृष्टिकोनातून गेली 14 वर्ष रुग्ण हक्क परिषद म्हणून आम्ही कार्यरत आहोत आणि आताही आम्ही चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचत आहोत. दैनिक आरंभ पर्व न्यूज करिता लक्ष्मण साबळे. आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.